नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न कव्हर केले आहेत, जे की मागील कोणत्या ना कोणत्या भरतींना विचारले गेलेले आहे आणि आगामी येणाऱ्या भरतींना म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय भरती, महाराष्ट्र पोलीस भरती आणि MPSCसाठी विचारले जाऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. चला तर सुरू करूया प्रश्न क्रमांक पहिल्यापासून. मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला आहे टिंबटिंब. मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला आहे टिंबटिंबची समुद्रध्वनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते. टिंबटिंबची समुद्रध्वनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते. पर्याय आहे मित्रांनो पाल्क, ब क्रमांक आहे मित्रांनो मालक्का, क आहे मित्रांनो बेरिंग आणि ड आहे जिब्राल्टर. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मालक्का. मालक्काची समुद्रध्वनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा आहे मित्रांनो, जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक लागतो? जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे? पर्याय आहे मित्रांनो प्रथम, त्याच्यानंतर ब आहे द्वितीय, क आहे तृतीय आणि ड आहे चतुर्थ. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ प्रथम. जगातील लोकसंख्येत भारताचा प्रथम क्रमांक आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा आहे मित्रांनो, टिंबटिंब हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. टिंबटिंब हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. पर्याय आहे मित्रांनो नागपूर, भोपाळ, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक अ नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक चौथा आहे मित्रांनो, भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? पर्याय आहे मित्रांनो अहमदनगर, कोलकाता, मुंबई आणि कच्छ. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो कच्छ हा जिल्हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे, जो की गुजरात राज्यामध्ये आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक पाचवा आहे मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? पर्याय आहे मित्रांनो 1875, 1885, 1873 आणि 1975. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये केली. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, कोल्हापूर संस्थानात टिंबटिंब यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. पर्याय आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर आणि महाराज सयाजी गायकवाड. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराज यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो, बहिष्कृत हितकारणी संघटनेची स्थापना कोणी केली? बहिष्कृत हितकारणी संघटनेची स्थापना कोणी केली? पर्याय आहे मित्रांनो जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि महादेव गोविंद रानडे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय आहे मित्रांनो आपले राजा राममोहन रॉय, सी राजगोपालाचारी, क स्वामी दयानंद सरस्वती आणि स्वामी रामानंद तीर्थ. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो क स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करते? खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करते? पर्याय आहे मित्रांनो सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पोलीस पाटील हे खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य करतात. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करतात? उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करतात? पर्याय आहे केंद्रीय लोकसेवा आयोग,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्यपाल आणि जिल्हाधिकारी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग उपजिल्हाधिकारी यांची निवड करतात. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 आहे मित्रांनो आपला. टिंबटिंब या अधिकाऱ्याद्वारे जमिनीची आणेवारी ठरवली जाते. टिंबटिंब या अधिकाऱ्याद्वारे जमिनीची आणेवारी ठरवली जाते. पर्याय आहे मित्रांनो आपला तलाठी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, तलाठी या अधिकाऱ्याद्वारे जमिनीची आणेवारी ठरवली जाते. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 आहे मित्रांनो आपला. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असते? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असते? पर्याय आहे मित्रांनो राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश आणि पंतप्रधान. मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13 आहे मित्रांनो आपला. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्य संख्या किती? पर्याय आहे मित्रांनो 248, 278, 249 आणि 545. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 288. 288 एवढी सदस्य विधानसभेमध्ये असतात. प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो आपला. महाराष्ट्रातील विधान परिषद सदस्य संख्या किती? महाराष्ट्रातील विधान परिषद सदस्य संख्या किती? पर्याय आहे मित्रांनो 48, 52, 78 आणि 68. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 78 विधान परिषद सदस्य संख्या महाराष्ट्रात आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15 आहे मित्रांनो. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? पर्याय आहे मित्रांनो 130/90, 100/80, 120/80 आणि 110/70. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 120/80 हा सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब असतो. प्रश्न क्रमांक 16 आहे मित्रांनो आपला. गाजरामध्ये कोणते जीवनसत्व असते? गाजरामध्ये कोणते जीवनसत्व असते? पर्याय आहे मित्रांनो व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे गाजरामध्ये व्हिटॅमिन ए जीवनसत्व असते. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17 आहे मित्रांनो आपला. आवळ्यात कोणते जीवनसत्व असते? आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? पर्याय आहे मित्रांनो व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब व्हिटॅमिन सी आवळ्यामध्ये जीवनसत्व असते. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18 आहे मित्रांनो आपला. बेडूक हा टिंबटिंब वर्गातील प्राणी आहे. पर्याय आहे उभयचर, सरीसृप, मत्स्य आणि सस्तन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बेडूक हा उभयचर वर्गातील प्राणी आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19 आहे मित्रांनो आपला. दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहे मित्रांनो ॲडम स्मिथ, अमर्त्य सेन, डॉक्टर मोहम्मद युनूस आणि कार्ल मार्क्स. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. बघूया पुढचा प्रश्न. मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे. भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय आहे मित्रांनो 1951, 1947, 1956 आणि 1952. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.